नमस्कार. मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. म्हाडाचा अधिकारी असलेल्या पतीच्या भ्रष्टाचाराला कंटाळून त्याच्या पत्नीने टोकाचं पाऊल उचलल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हा अधिकारी महिन्याला 40 ते 50 लाख रुपये अवैध मार्गाने कमवत होता, ज्याला त्याच्या पत्नीचा विरोध होता. पती हा गैरमार्गाने कमवलेला काळा पैसा वैध करण्यासाठी सासऱ्यांवर दबाव टाकायचा. त्यामुळे पती पत्नींमध्ये सतत वाद होत असे. पत्नीनं वारंवार समजूत घालूनही अधिकारी पती ऐकत नसल्याने शेवटी पत्नीने आपला जीवन प्रवास संपवला. मुंबईतील समतानगर पोलीस स्टेशन परिसरातील ही घटना आहे. म्हाडाचे उपनिबंधक बाबूराव कात्रे यांच्या विरुद्ध पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रेणू कात्रे यांनी लोखंडवाला येथील रहेजा कॉम्प्लेक्स मधील फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह खोलीत फाशी घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मृत रेणू यांच्या भावाने एफआयआर मध्ये गंभीर आरोप केले आहेत, ज्यानुसार म्हाडा अधिकारी बाबूराव कात्रे दरमहा बेकायदेशीरपणे सुमारे 40 ते 50 लाख रुपये काळा पैसा कमवत होते, ज्याला रेणू यांचा विरोध होता. बेकायदेशीर पैसे घरी आणू नयेत, कारण त्यांच्या मुलांवर वाईट परिणाम होईल असे पत्नीचे म्हणणे होते. त्याचबरोबर बाबूराव कात्रे रेणूच्या वडिलांवर काळा पैसा पांढरा करण्यासाठी दबाव आणत असत आणि नकार दिल्यावर रेणूला मारहाण करत असत. बाबूराव कात्रे सध्या फरार आहे. मृताच्या भावाने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे आणि गुन्हेगाराला लवकरात लवकर शिक्षा व्हावी असे म्हटले आहे.